सो हॅलो एव्हरीवन, फ्युचर डॉक्टर्स. आज आपण चरक सूत्रस्थान अध्याय 4 षडविरेचन शताशती अध्याय बघणार आहोत. यामध्ये तुमच्या ब्लूप्रिंटमध्ये दिल्यानुसार याच्यात SAQ दिलेलं आहे. SAQ MCQ पण येऊ शकतो, LAQ नाही येत मोस्टली या चॅप्टरवर. ओके, तर SAQ हे मोस्टली 3 पॉईंट्सवर येऊ शकतं. हे मी 3 ॲरोज केलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यामधला जो हा पॉईंट आहे ना, हा पण मेजरली लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, कारण या पॉईंटमुळे हा पूर्ण चॅप्टर मुलं सोडतात. आणि हा असा पॉईंट आहे जो सेकंड इयरमध्ये PG मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा त्यापेक्षा आत्ताच करा, तुम्हाला वेळ आहे युनिव्हर्सिटी एक्झामला. ओके, तर आपण सगळ्यात आधी हा इंट्रो पार्ट बघूया. विरेचनाचे 600 योग सांगितलेले आहेत आणि 6 आश्रयत. चॅप्टरचं नाव काय? षडविरेचन शताशतीय. शताशतीय आश्रय, षडविरेचन शताशती. आता ते 6 आश्रय काय काय? क्षीर, मूल, त्वक, पत्र, फल, पुष्प. कसं लक्षात ठेवणार? क्षीर दूध लहान मुलं पितात, ठीक आहे. चहा पिऊ नका असं सांगतात का? काळे व्हाल असं. क्षीर, मूल, त्वक, त्वचाच काही होणार आहे ना, तर त्वचेवर काय? तुला तरी पत्र ठेवला, पत्र ठेवल्याने काय होणार आहे? फल पुष्प समान तजेलदार होणार आहे. सिंपल. क्षीर, मूल, त्वक, पत्र, फल, पुष्प. ओके, क्लिअर. त्यानंतर कषाय. कषाय टोटल 500 आहेत. कषाय योनी या 5 आहेत, लवण रस सोडून. मधुर, आम्ल, कटू, तिक्त कषाय 5 योनी. महाकषाय 50 आहेत. ओके, त्यानंतर या चॅप्टरमध्ये पंचविध कषाय कल्पना आहे. स्वरस, कल्क, श्रुतशीत, फांटम. हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पण हा इझी आहे, ठीक आहे. तर आपण या लेक्चरमध्ये जो 3rd पॉईंट आहे, महाकषाय वर्ग. कुठलाही एक वर्ग तुम्हाला SAQला विचारू शकतात, त्यामधले 10 द्रव्य लिहा. तर तुम्हाला द्रव्य माहीत नसतील तर तुम्ही काय लिहिणार आहे त्याच्यात, ठीक आहे. तर हा असा एक पॉईंट आहे ज्याच्याने मार्क्स वाढतात, ठीक आहे. माझ्या फर्स्ट इयरला मी पूर्ण सगळे श्लोक विथ ट्रिक्स लर्न केले होते, त्याचप्रमाणे आता तुम्हाला एक एक वर्गची ट्रिक सांगणार आहे. तर या लेक्चरमध्ये पहिले 6 कव्हर करूया आपण. सगळ्यात आधी जीवनीय महाकषाय. तर यामध्ये काय काय? जीवक, ऋषभक. आता काय इमॅजिन करायचंय? जीवक आणि ऋषभक हे 2 फ्रेंड्स आहेत. ओके, जीवक आणि ऋषभक हे काय आहे ना, हे मेडिटेट करायला गेले हिमालय पर्वतला. मेडिटेट तर वरून मेधा, महामेधा, काकोली, क्षीर काकोली. इथे जिथे मेडिटेट करायला गेलेले तिथे फक्त 4 गोष्टी भेटल्या यांना. काय काय? मेधा, महामेधा, काकोली, क्षीर काकोली. 4-5 वेळा बोला, लगेच लक्षात राहील. खायला तर भेटलं, पण स्ट्रेंथ, बळ भेटायला त्यांना मुद्गपर्णी आणि माशपर्णी पण भेटलं खायला. तर अजून 2 मुली होत्या, जीवंती आणि मधुक. यांनी काय विचार केला? अरे एवढं सगळं खायला भेटतंय, जाऊया आपण पण मेडिटेट करायला. ओके, तर एकदा बघा परत. जीवक आणि ऋषभक 2 फ्रेंड्स होते जे मेडिटेट करायला गेले. वरून त्यांना काय काय खायला भेटलं? मेधा, महामेधा, काकोली, क्षीर काकोली. त्यासोबत त्यांना बळ भेटायला मुद्गपर्णी आणि माशपर्णी पण भेटलं. एवढं सगळं भेटतंय, तर अजून 2 जणींना वाटलं अरे आपण जॉईन करूया. कोण होतं ते 2? जीवंती आणि मधुक. क्लिअर. नेक्स्ट बृहणीय महाकषाय. तर बृहणीयमध्ये काय? शिरा राजा. बृहण म्हणजे काय? जाड होणं, राईट. शिरा खाल्ल्यावर सगळे जाड होणार आहेत, कोण बारीक तर नाही होणार आहे. तर आता एक शिरा राजा नावाचा एक राजा होता. तो राजा असून पण त्याचे पॅरेंट्स काय बोलायचे त्याला? ॲश. समजा त्यांची कोण बहीण आहे, तर ॲश का शिका, म्हणजे ॲशकडून शिक काहीतरी. ॲश का शिका हे लक्षात ठेवायला असं मध्ये हिंदी वर्ड ॲड केलं, ॲश का शिका. तर ह्याच्याने शिराराजाला ना राग आला. त्याने काय केलं? ओम भ्राम भ्रीम भ्रोम काहीतरी भ केलं 3 वेळा. पार गंध येऊ लागला. त्यांनी जो भस्म केलेला ना त्याचा गंध येऊ लागला, पार गंध. शिरा राजा, आई वडील काय बोलायचे? ॲश का शिका, भा पार गंध येऊ लागला. ओके ओके, तर काय होतं ते? शिरा, शिरिणी, राजशवका, अश्वगंधा, काकोली का शिका, क्षीर काकोली. भा वाट्यायानी, भद्रौदनी, भारद्वाजी, पयस्य ऋष्यगंधा. शिरा राजा, शिरिणी, राजक्षवका, अश्वगंधा, काकोली, क्षीर काकोली, वाट्यायानी, भद्रौदनी, भारद्वाजी, पयस्य ऋष्यगंधा. ओके, नेक्स्ट लेखनीय महाकषाय. लेखनीय म्हणजे काय? फॅट जे आहे ते बर्न करणं, ठीक आहे. त्याला लेखन कर्म असं म्हणतात. तर लेखन फॅट हे कधी होतं? जेव्हा कोण मस्त राहतं, काही चिंता नाही करत. तर मुस्त, कुष्ठ सेम. 2 फ्रेंड्स होते, मुस्त आणि कुष्ठ. तर हे मस्त राहिल्यावर कुष्ठ जो रोग आहे ना, हा मोस्टली खाल्ल्यावर, काही हालचाल न केल्यावर, एक्सेसिव्ह फॅट झाल्यावर कुष्ठ रोग होतो. मुस्त, कुष्ठ. आता हे 2 मित्र टायर्ड होते त्यांच्या जाडेपणात, ठीक आहे. तर हे काय, आता आपल्याला काही व्याधी असेल किंवा काय असेल, आपण आधी सल्ला घेतोय ना काय केलं पाहिजे. तर हे ऍडवाइस घ्यायला गेले दारू हरिद्राकडे. तर जेव्हा हे 2 ऍडवाइस देत होते ना, वच्याने ऐकलं, ठीक आहे. वच्याने काय केलं? सगळ्यांना सांगितलं या दोघांना अशी अशी समस्या बाबा, मग ह्यांनी ऍडवाइस दिली असं. त्यामधले आता
आपण कुठे गेलो नाही, अति करणारे लोक असतात, राईट, अति करतात ते. तर सेम एक अतिविषा नावाची होती, जिने काय केलं, बिटर कडू गोळी दिली, बोलली ही खावा तुमचं फॅट जाईल. असं असतं का कुठली गोळी खाऊन? नाही, कडू गोळी दिली. मग कटुरोहिणी आली, कटुरोहिणी ती गोळीच जाळून टाकली, की असं काही नाही होत म्हणून जाळून टाकली कटुरोहिणी. मग आता काय करायचं, जाडेपणा कसं जाणार? तर त्यासाठी चित्रक, चीरबिल्व, डायजेस्टिव्ह फायर इन्क्रीज होते हे खाल्ल्याने. चित्रक, चीरबिल्व आणि फायर इन्क्रीजच ठेवायचे का नाही, तर हेमवत्य यांनी जी आहे फायर कूल होते. या प्रकारे फॅटचं लेखन झालं. परत एकदा बघा, मुस्त, कुष्ठ हे दोघं टायर्ड, थकले होते त्यांच्या जाडेपणामुळे. हरिद्रा, दारू हरिद्राकडे ॲडवाईस मागायला गेले. वच्याने ऐकलं, ठीक आहे, वच्याने सांगितलं सगळ्यांना. अति करणारी एक होती अतिविषा, तिने कडू गोळी दिली, कडू गोळी होती म्हणून कटुरोहिणी आली जाळून टाकायला. चित्रक आणि चीरबिल्वानी डायजेस्टिव्ह फायर इन्क्रीज केली आणि ती शांत करायला हेमवत्य दिलं. अशा प्रकारे त्यांचं फॅटचं लेखन झालेलं आहे आणि मुस्त आणि कुष्ठ हे खुश आहेत आता. ओके, तर हे असं लक्षात ठेवायचं. लिहून घ्या, रिवाईज करा, लर्न होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, भेदनियम. तर भेदनियम म्हणजे तोडफोड, राईट. तोडफोड जंगलात होते, जंगलात तोडफोड झाल्यावर लागतं. तर हे लागल्यावर इथे जंगलात एक वैद्य होते, त्यांचं नाव काय होतं, सुवहा. सुवहा मेन हिलर जे वैद्य होते, त्यांचे 3 हेल्पर्स होते. ठीक आहे, हेल्पर्स AUA असं लक्षात ठेव, AUA. 3 हेल्परचं नाव काय होतं, अर्क, अरुबक आणि अग्निमुखी. अर्क, उरुबक, अग्निमुखी. ठीक आहे. आता तिघांनी एक एक काम केलं. अर्कनी पहिलं काय काम केलं बघा, चित्रा हे जे ट्री आहे त्याला ट्विन लिव्स होते, चित्रक आणि चीरबिल्व असं इमॅजिन करा. एक चित्रा ट्री आहे, ठीक आहे, एका साईडला चित्रक आणि चीरबिल्व असं लिव्स होते. हे लिव्स अर्कनी आणले. उरुबकनी काय केलं, शंख आणला, शंखीने. अग्निमुखीला तर एक फ्रेंडच भेटली, शकुला दिनी. तिने काय, सुवर्ण शिर म्हणजे सोनं दिलं आणि अशा प्रकारे हे लोकांना हील करू शकले. परत एकदा बघा, सुवहा एक वैद्य होते, त्यांचे 3 हेल्पर्स AUA, अर्क, उरुबक, अग्निमुखी. ठीक आहे. तर हे कोणी काय केलं हे नाही लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात आधी काय, चित्रा झाड, चित्रा, चित्रक, चीरबिल्व, 2 लिव्स, चित्रा, चित्रक, चीरबिल्व. त्यानंतर काय, एक शंख पण भेटला त्यांना, शंखिनी. शंखिनी नंतर शकुलादिनी, सुवर्णाक्षिरिणी. डन. ओके ओके. सो अशाच टाईपचे जर तुम्हाला ट्रिक्स हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच आपण एक एक ट्रिक सांगून एक एक श्लोक लर्न करणार आहे. ओके, त्यामध्ये तुमची पण मेहनत हवी आहे की सारखं रिव्हिजन करणं. ओके, ऑल द बेस्ट. बाय बाय.